साहेबांसोबत मी 2002 पासून तसं ऑफिशियल काम करत होतो, त्याच्या आधी ओळख होती. कारण मी ज्या प्रभागाचं ज्या प्रभागाचा नेतृत्व मी करायचो त्या प्रभागाचे जेई म्हणून ते काम करायचे आणि मग तेव्हापासून निंदे साहेबांची ओळख झाली. मग हा समाज काय नाही मागच्या 5 वर्षात आपल्या सगळ्या लोकांची भेट झाली. तांडापेठला कबीर मठ आहे, फार जीर्ण झाला, 2 मजले आहेत, पण त्यांना त्याची एनओसी नव्हती मिळत. कारण ती जागा आहे नायकांची, ती काही सरकारी किंवा खाजगी किंवा कुठली नाही तर ती नायकांची होती. पण नायकांनी जेव्हा आम्ही आपल्या हनुमान मंदिराच्या हॉलचं भूमिपूजन केलं त्या दिवशी नायकांनी असं सांगितलं की ही जागा आता आम्ही कबीर मठाला ती जागा आम्ही परमनंट देऊ असं नायकांनी त्या दिवशी कबूल केलं. त्याची एनओसी दीपक देवघरे मिळवून देणार होते, ती त्यांनी 10-12 दिवसाआधी त्या समितीला दिली. आता त्या समितीत त्यांना 3 मजली बांधून पाहिजे आहे आणि त्यांचं एक उत्तम आहे की त्यांना नुसतंच समाज भवन नको तर मग तिथे क्लासेस घेण्याकरता जागा पाहिजे आहे, तिथे काही कोर्सेस होऊ शकतात काय पाहिजे, तर त्याप्रमाणे आपण ती बांधून घेणार आहे. ही जागाही समजा मठाच्या नावाने असेल, त्याच्या आखीव पत्रिकेवर काय मला माहिती नाही, पण ही पण जागा मठाच्या याच्यावर असेल तर इथे आपल्याला सरकारी निधी आणता येतो, तो तुम्ही निश्चित मागे लागून तो आणून द्या. आता निमजे साहेबच असल्यावर अजून एक आपला मठ आहे जागनाथ बुधवारी, त्याचे कागद आले, मी पाहिलं ते अतिशय दीर्घ आहे. तर ते त्याच्याकरता पण आम्ही ऑलरेडी पत्र दिलं आहे. त्याचे पैसे आम्हाला एक निधी मिळतो सरकारकडनं, त्याला आपलं काय असं म्हणतात, एक त्याचं नाव आहे की लोकांच्या गरजा असं लिहिलं, त्यात ते बसतं. तो पण मठ मी बांधून देईल, कारण मी विधान परिषदेचा सदस्य असल्यामुळे मला पाहिजे तेवढे पैसे. दुसरं अधिसंख्या हा जो विषय होता तो विषय तसा माझ्यासाठी मला त्यातला काही विषय माहिती नव्हता. आमच्या विजय माताघरे म्हणून महानगरपालिकेत आमच्या कार्यालयाचे सचिव होते, सत्तापक्ष कार्यालयाचे. त्या दिवशी तो अधिसंख्य झाला, त्यांनी सांगितलं की माझ्या बाबतीत असं झालं. मग मी सहारकर सरांना भेटलो, वर्षभर आम्ही लढाई लढली आणि ती एक दिवसाची क्षमापितची रजा होती ती काढून आता त्या सगळ्यांना त्यांच्या नोकऱ्या वाचल्या आहेत, त्यांना सगळे बेनिफिट मिळणार. फक्त एक त्यातलं हे राहून गेलं आहे, ते पहिले 12 आणि 24 होते, आता 10, 20, 30 झाला आहे. ते तेवढा एक मुद्दा त्यात राहून गेला आहे. पण नोकऱ्या वाचल्या, त्यांचं पेन्शन त्यांना मिळेल, त्यांचे पैसे मिळतील, त्यांच्याकडनं जे पैसे सरकार वापस घेणार होती ते आता संपलं विषय. एक विषय राहिला 10, 20, 30चा, त्याच्या बाबतीत काय करणार बदल करू. तिसरा विषय जो हलबा आदिवासी समाज ज्याला आपण म्हणतो, त्याची एक शिफारस पाहिजे केंद्राला. ती मध्य प्रदेश सरकार पाठवायला पहिले तयार होतं, पण ती काही मध्य प्रदेश सरकारने पाठवली नाही. कारण मध्य प्रदेशात आपले हलबा बांधव सोडले तर इतर आदिवासी खूप जास्त आहेत. मग नितीनजींनी 100 प्रयत्न केले, जयंतजींकडे गेले, विकास कुंभारेंनी स्वतःच्या खिशातनं तिकिटा काढून 100 या दिल्ली मुंबईला केली. त्यात काही वादच नाही. आधी कृती समिती त्याकडे लक्ष द्यायचे. असंही साहेब होते, भास्करराव चिचगरे होते, नंतर ते आपले अजून एक काका होते, 3-4 जण नियमित हे काम करायचे. आता ती फाईल आपल्या आदिवासी मंत्र्यांपर्यंत गेली आहे, गावितांपर्यंत. त्यात 2 शक्यता आहेत. एक तर ती फाईल जाईल पुण्याच्या आदिवासी रिसर्च संस्थेकडे, नाही तर मग ती जाईल केंद्राकडे. आता ती कुठे जाईल हे आता आचारसंहितेनंतर कळेल. पण तो इश्यू क्रिटिकल आहे, तुमच्या अजून काही लपवायचं नाही आहे. कारण विधानसभेत 288 पैकी 22, 23 आमदार हे गैर हलबा आदिवासी निवडून येतात, त्यामुळे त्यांचा दबाव अधिक असतो. पण यावेळेला आपली फाईल आता शेवटपर्यंत पोहोचली आहे. त्याचाही फॉलोअप रात्री 2 वाजता नितीनजींनी गावितांना फोन लावला होता. मी स्वतः मुंबईत होतो, मग मी फाईल घेऊन गेलो. गावितांनी आश्वासन दिलं की हे काम करतो मी, माझ्या समाजाचा दबाव असला तरी करतो. कारण मला नितीनजींनी म्हटलं तर मला हे करावंच लागेल, त्यामुळे त्यांनी ते ठेवलं आहे. ते आपल्याला आचारसंहितेनंतर कळेल. या सगळ्या गोष्टी आहेत. आपण एक वारंवार मागणी करतोय, संत कोलबा स्वामी आर्थिक आपल्याला विकास मंडळ मिळाला आहे, पण ते हातमागाला धरून आहे. आपल्याला त्या हातमागाला धरून नको आहे. कारण आता हातमागात तरुणांचा किती इंटरेस्ट राहिला अल्बा समाजातल्या याचा आता हे आहे. त्यामुळे आता 15 लाखाचं बिनव्याजी कर्ज हे आपल्या इथल्या शिक्षित तरुणाला मिळणार आहे. बिनव्याजी कर्ज
अध्यक्षा राभा कुंभारेंच्या पुतळ्यासमोरच्या सभेत मान्य देवेंद्रजींनी घोषणाच केली कसं मिळणार, काय मिळणार आणि त्या आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष हा नागपूरचा असावा. आता तो कोण असावा हे काही मी बोलण्यासारखं नाही, कारण ते माझ्या हातात, पण नागपूरचा असावा, कारण संत कोलबा स्वामींचं नाव आहे. ती एक मागणी आपण पूर्ण करून घेतली आहे. अध्यक्ष आता पक्ष समाज निवडेल, जो काही चांगला वाटेल त्यातला तो होईल, असे निर्णय आहेत. या निर्णयाला आपण चिटकून राहू, शेवटपर्यंत राहू. 4 वर्ष मला विधान परिषद मिळाले, जे करण्यासारखं होतं ते मी सगळं केलं आहे. आपण फक्त ही शिफारस हा जो प्रश्न आहे हा काही अजून आपल्या आवाक्यात आलेला नाही, त्यामुळे तो आपण आवाक्यात आणून मग समोर घेऊन जाऊ. बाकी मध्य नागपुरात किंवा मी ज्या भागात राहतो त्या भागातील अनेक आपल्या समाजाचे बांधव राहतात, तर मीच माझ्याबद्दल सांगण्याची काही गरज नाही. त्या पक्षाने मला जवळपास 4 वेळा तिकीट दिलं, 4 वेळा मी नगरसेवक झालो. छोट्या छोट्या समित्यांमधनं मी जनप्रधान समिती सदस्य होतो, त्यात महाराष्ट्रामध्ये उत्तम काम केलं. मग मी पक्षाचा प्रतोद झालो, सत्ता पक्षनेता झालो, फार 29व्या वर्षी 9 वर्ष राहिलो. मग ओबीसी कॅटेगरीत आल्यावर पक्षाने कुठलाही पार्लमेंटरी बोर्ड न बसवता प्रवीण दटकेला महापौर केलं. फार लहान वयात या पक्षात ज्याचे वडील कधी काही अध्यक्ष होते तो त्याचा पोरगा अध्यक्ष झाला, मी अध्यक्ष झालो. काम करता करता ही संधी मिळाली. आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा एवढीच.